फार वर्षांपूर्वी आपल्या भारत देशामध्ये तक्षशिला आणि नालंदा ही दोन मोठी आणि प्रसिद्ध विद्यापीठे होती. त्या विद्यापीठामध्ये खूप विद्यार्थी शिक्षण घ्यायला यायचे. याच विद्यापीठातील एक गोष्ट सांगते मी, क्रांती पवार. जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील एक सुंदर गोष्ट. नालंदा हे विद्यापीठ होतं. तिथं सुद्धा खूप विद्यार्थी शिक्षण घ्यायला आलते. तिथे 3 विद्यार्थी होते. ते आधीपासूनच शिक्षण घेत होते. पण एक दिवस ते 3 जण त्यांच्या गुरूंकडे जाऊन त्या गुरूंना म्हणाले, गुरुजी, आम्हाला तुमचं सगळं ज्ञान, तुमचे अनुभव आम्हाला तुम्ही द्याल का? तुम्ही आम्हाला जवळचा शिष्य बनवा, आमच्या 3घांना पण. गुरूंनी नकार दिला. गुरु म्हणाले, नाही, मी तुमची परीक्षा घेतो आणि जो त्या माझ्या परीक्षेत उतरेल त्या एकालाच मी माझा जवळचा शिष्य बनवेल आणि माझं सगळं ज्ञान, माझे अनुभव सगळं त्याला देईल. त्या विद्यार्थ्यांच्या काहीच लक्षात आलं नाही. गुरुजींनी त्यांना विद्यापीठाकडे जो जाणारा रस्ता होता त्या रस्त्याने जायला लावले. गुरुजींनी आधीच त्या रस्त्यामध्ये काट्याची झुडप टाकली होती. 3 जण निघाले. गुरुजींना हे माहिती होतं की तिथं काट्याची झुडप आहेत, कारण त्यांनीच टाकली होती ना. गुरुजी पण एका झाडामागे लपून बसले. पहिला विद्यार्थी ते झुडप बघून, ज्याने झुडप टाकली आहेत त्याला शिव्या देत पुढे निघून गेला. झुडपाच्या वर उडी मारून तो निघून गेला. दुसरा काही बोलला नाही, पण झुडप काहीच बाजूला वगैरे काहीच न करता त्याच्या साईडने निघून गेला, त्याच्या बाजूने निघून गेला, जिथून साफ रस्ता होता. पण तिसरा विद्यार्थी मात्र त्याने ते झुडप बघितली आणि विचार केला, अरे, आपल्यासारखाच बाकीच्यांना पण या झुडपांचा त्रास होईल. आणि असा विचार करून त्याने ती झुडप उचलली आणि एका झाडाखाली नीट ठेवून दिली. ते दोघं तर पुढे गेलेच होते, पण तिसऱ्याला थांबवत गुरुजी झाडांमागून आले आणि म्हणाले, बाळा, तू माझ्या परीक्षेत उतरला आहेस. मीच इथे झुडप टाकली होती. तर पहिल्याने शिव्या दिल्या. दुसऱ्याने काही ना केलं पण बाजूला निघून गेला. पण तिसऱ्याने म्हणजे तू ते झुडप बाजूला ठेवले, कारण तू असा विचार केला असशील की आपल्यासारखंच दुसऱ्यांना त्रास होईल म्हणून बाळा, मी आता तुला माझा जवळचा शिष्य बनवतोय. माझं सगळं ज्ञान, माझे अनुभव मी सगळं तुला देणार आहे. आणि गुरुजींनी खरंच त्या तिसऱ्या शिष्याला त्याचा जवळचा शिष्य बनवला आणि त्याला सगळं ज्ञान, सगळे अनुभव आणि जे नवीन मंत्र वगैरे आहेत ते सगळं देऊन टाकलं. मित्रांनो, जो ज्ञान घेतो, ज्ञान घेणारा, याचा स्वभाव नेहमी नम्रच असावा. धन्यवाद.